नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवोदय प्रवेश परीक्षा गणित विषय आज आपण अभ्यासणार आहोत। घटक, दशांश अपूर्णांक आणि त्यावरील 4 मूलभूत क्रिया यामध्ये स्वाध्याय 6.2। अद्यापही आपण चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। स्वाध्याय 6.2 प्रश्न पहिला, पुढीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? या ठिकाणी दिलेले जे पर्याय आहेत ते दशांश अपूर्णांकामध्ये दिले आहेत आणि दशांश अपूर्णांकांचा लहान मोठेपणा ठरवण्यासाठी जे काही नियम आहेत ते आपण या ठिकाणी समजून घेऊया। बघा, दशांश अपूर्णांकांचा लहान मोठेपणा ठरवित असताना सर्वात प्रथम पूर्णांकांचा विचार करावा। जो पूर्णांक मोठा असेल ती संख्या मोठी, आणि इथे जर आपण निरीक्षण केलं तर पूर्णांक संख्या म्हणजे पॉईंटच्या अगोदरची संख्या प्रत्येक ठिकाणी 0 आहे। त्यानंतर पॉईंट नंतर येणाऱ्या अंकाचा विचार करावा। जो मोठा असेल ती मोठी। आता जर इथे आपण निरीक्षण केलं तर पॉईंट नंतर पहिला अंक 0 आहे, बी पर्यायामध्ये सुद्धा 0 आहे आणि सी मध्ये सुद्धा पॉईंट नंतर येणारा पहिला अंक 0 आहे आणि डी मध्ये पॉईंट नंतर येणारा पहिला अंक 3 आहे, म्हणजे तो इतर पर्यायापेक्षा मोठा आहे। म्हणजेच या ठिकाणी 0.3 ही सर्वात मोठी संख्या आहे की जी पर्याय क्रमांक डी आपल्याला दर्शवते। या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक डी आहे। प्रश्न दुसरा, पुढीलपैकी कोणत्या संख्या उतरत्या क्रमाने आहेत? बघा, यामध्ये सुद्धा दशांश अपूर्णांकांचा लहान मोठेपणा ठरवण्यासंबंधी जो नियम आहे तो आपण वापरायचा आहे। या सर्व पर्यायामधील संख्या या दशांश अपूर्णांकामध्ये, तर या ठिकाणी उतरता क्रम आपल्याला शोधायचा आहे। म्हणजे सर्वात मोठा जो अपूर्णांक आहे तो सुरुवातीला असायला हवा। आपण पर्याय ए जर चेक केला असता, बघा 12 पॉईंट, येथे सुद्धा पूर्णांक 12 आणि तिन्ही ठिकाणी पूर्णांक 12 आहे। म्हणजे आपल्याला पॉईंट नंतर येणारी जी संख्या आहे ती शोधायला हवी। जी सगळ्यात मोठी संख्या आहे ती सुरुवातीला असायला हवी, म्हणजे तो त्या पर्यायाचा उतरता क्रम होतो। बघा, या ठिकाणी पॉईंट नंतर येणारी जी संख्या आहे, जो अंक आहे तो 0 आहे आणि या ठिकाणी पॉईंट नंतर येणारा अंक 7 आहे, म्हणजे हा यापेक्षा मोठा आहे। म्हणजे या ठिकाणी उतरता क्रम आपल्याला मिळत नाही। आता आपण पर्याय क्रमांक बी तपासूया। बघा, या ठिकाणी 12 पूर्णांक तिन्ही ठिकाणी दिलेला आहे। त्यानंतर येणारा जो अंक आहे या ठिकाणी 7 आहे, या ठिकाणी 7 आहे आणि या ठिकाणी 0 आहे। या ठिकाणी सर्व ठिकाणी पूर्णांक दिलेले आहेत। त्यानंतरचे येणारे जे अंक आहेत ते आपण बघूया। या ठिकाणी पॉईंट नंतर येणारा अंक आहे 750, या ठिकाणी 705, म्हणजे 750 पेक्षा 705 लहान आहे आणि 705 पेक्षा 0.75 लहान आहे। म्हणजे या ठिकाणी आपला उतरता क्रम मिळत आहे। म्हणजे पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे। किंवा दुसऱ्या पद्धतीने दिलेल्या पर्यायातील अपूर्णांक आपण या ठिकाणी लिहून घेऊया। 12.075, त्यानंतर 12.0705, त्यानंतर 12.750 यांचा उतरता क्रम आपण लावूया नियमानुसार। आपल्याला माहिती आहे यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक शोधावा लागेल, जे 12 पूर्णांक तिन्ही ठिकाणी आहे। त्यानंतर पॉईंट नंतर येणाऱ्या अपूर्णांकाचा आपण विचार करूया। या ठिकाणी 0.75 आहे। 0.75 पेक्षा 0.705 हा मोठा आहे आणि 0.705 पेक्षा 0.75, त्यानंतर 0.705 आणि 0.750 या तिघांपैकी सर्वात मोठा हा आहे। त्यानंतर 2 नंबर आणि हा 3 नंबर। अशा पद्धतीने आपल्याला अपूर्णांक असायला हवेत। म्हणजेच बघा, 12.750, त्यानंतर 12.705 आणि 12.075 हा या अपूर्णांकांचा उतरता क्रम आहे। आणि हा सिक्वेन्स आपणाला या ठिकाणी बी ह्या पर्यायामध्ये पाहायला मिळतो, म्हणून बी हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे। दोन्ही पद्धतीने आपण उत्तर शोधू शकतो। प्रश्न तिसरा, जर 278.10 भागेला 13.5 बरोबर 20.6 तर
27,810 भागेला 1.35 बरोबर किती? बघा या ठिकाणी जर तर मध्ये जे प्रश्न दिलेले आहेत आपण सुरुवातीला पण सांगितलेलं आहे की यामध्ये आपणाला कुठलंही कॅल्क्युलेशन करायचं नाही आहे, फक्त दशांश, अपूर्णांक, दशांश स्थळ, दशांश जे ठिकाणं आहे ते योग्य ठिकाणी द्यायचे आणि उत्तर मिळवायचं. या ठिकाणी वेगळं उत्तर हे येत नसतं, दिलेल्या उत्तरापैकीच पुढे उत्तर येणार असतं. फक्त दशांश चिन्ह आपल्याला कोठे द्यायचं आहे ते आपल्याला या ठिकाणी ठरवावं लागतं. आणि दशांश चिन्ह देण्याचा जो नियम आहे तो आपण यापूर्वीसुद्धा अभ्यासलेला आहे आणि आपण त्या पद्धतीने याचं उत्तर मिळवणार आहोत. बघा अतिशय सोप्या पद्धतीने आता याचं उत्तर आपल्याला मिळवायचं. याचं उत्तर आपल्याला 206 हेच येणार आहे, फक्त दशांश चिन्ह कोठे प्लेस करायचं आहे ते आपण या ठिकाणी ठरवणार आहोत. बघा हीच मान्य आपण या स्वरूपात करू शकतो की जेणेकरून आपणाला दशांशचे जे ठिकाणं आहे ते देण्यास सोपे जातं. बघा 278.10 म्हणजेच या ठिकाणी 13.5 असं लिहू शकतो आपण. पुढे उत्तर मिळालेले आपल्याला 20.6. तर हेची मांडणीसुद्धा आपण या पद्धतीने करूया. 27,810 भागेला 1.35 बरोबर किती? म्हणजे बरोबर उत्तर येणार आहे बघा आपलं 206 की आणखी काही या ठिकाणी आपल्याला शोधायचं आहे. बघा आता या ठिकाणी आपणाला जो दशांश पॉईंट आहे बघा याचं उत्तर 206 येते. या ठिकाणी छेदामध्ये एक नंतरचा पॉईंट आहे, छेदातील जो अपूर्णांक आहे दशांश अपूर्णांक आपल्याला पूर्णांकामध्ये रूपांतरित करायचा आहे. म्हणजे छेदामध्ये दशांश चिन्ह एक स्थळ आपण पुढे घेत आहोत. या ठिकाणी या ठिकाणी दशांश चिन्ह एक स्थळ पुढे गेलेलं आहे, म्हणजे एक स्थळ दशांश चिन्ह शिल्लक असतं म्हणून उत्तरामध्ये एक नंतर दशांश चिन्ह आलेलं आहे. म्हणून उत्तरामध्ये एक नंतर दशांश चिन्ह आलेलं आहे. आता येथे जर आपण बघितलं तर आपल्याला दिलेल्या उत्तरामध्ये जे दशांश चिन्ह आहे ते दोन स्थळ पुढे न्यायचं आहे. म्हणजे 1 आणि 2 ठिकाणी आपल्याला दशांश चिन्ह पुढे न्यायचं आहे. म्हणजे अंशामध्ये या ठिकाणी दशांश चिन्ह दिले, अंशामध्ये सुद्धा आपल्याला 2 ठिकाणी दशांश चिन्ह पुढे न्यावे लागेल. म्हणजे 2 ठिकाणं म्हणजेच या ठिकाणी 2 नवीन संख्या आपल्याला घ्याव्या लागतील, त्या म्हणजे आपण 0 घेतोय. बघा अंशामध्ये 2 शून्य वाढलेत म्हणजेच या ठिकाणी उत्तरामध्ये सुद्धा 2 शून्य या ठिकाणी वाढणार आहेत मित्रांनो. आणि आपलं उत्तर या पद्धतीने होणार आहे 20,600 की जे आपल्याला पर्याय क्रमांक या ठिकाणी बी दर्शवतोय. म्हणजेच या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक बी आहे. अशा पद्धतीने फक्त दशांश चिन्ह या ठिकाणी योग्य पद्धतीने अंश आणि छेदातील त्यांचं ठिकाण बदलून आपण उत्तर मिळवू शकतो. प्रश्न 4 5 पैसे रुपयामध्ये लिहिताना लिहितात. बघा अतिशय सोपा आहे. या ठिकाणी आपल्याला माहिती आहे 1 रुपया म्हणजेच 100 पैसे. 100 पैसे म्हणजे एक पूर्ण आहे, त्यानंतर जे येणारी 99 पर्यंत येणारी ज्या संख्या आहे त्या आपण पॉईंटमध्ये लिहित आहोत. या ठिकाणी 5 पैसे म्हणजे या पद्धतीने आपल्याला घ्यावा लागेल 0.5. ठीक आहे, कारण 1 रुपयापैकी 5 पैसे म्हणजे या ठिकाणी 5 पैसे जर आपल्याला रुपयामध्ये लिहायचे असतील तर या पद्धतीने आपण ते लिहित असतो. पैसे बरोबर 1 रुपया, तर 5 पैसे बरोबर x असं आपण समजूया. याला जर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर अशा पद्धतीने होईल बघा. या ठिकाणी म्हणजे 5 गुणिले 1 छेदामध्ये 100. आता या ठिकाणी 5/100. आता आपल्याला दशांश अपूर्णांकाचा नियम माहिती आहे. छेदातील जर आपल्याला शून्य उडवायचे असतील, छेदातील शून्य कमी करायचे असतील, म्हणजे जो पॉईंट आहे हा या ठिकाणी असणारा पॉईंट 2 स्थळे या ठिकाणी आणतो, इकडे आणतो आपण 1 2 म्हणजे 1.00 करतोय. तर वरती सुद्धा आपणाला तितकेच घरं दशांश चिन्ह डावीकडे घ्यावं लागतं. म्हणजे 1 5 आहे, दुसरी संख्या आपण 0 घेतली 0.5 अशा पद्धतीने या ठिकाणी 0, मग त्या ठिकाणी उत्तर येईल 1.00 अशा पद्धतीने बघा. म्हणजेच या ठिकाणी छेदातील 1 असेल तर आपण घेत नाही, तर त्याचं उत्तर मिळतं मित्रांनो 0.05. म्हणजेच 5 पैसे बरोबर 0.05 रुपये असं आपण लिहू शकतो. प्रश्न 5 0.8 आणि 0.04 यांचा गुणाकार किती? अतिशय सोपा आहे मित्रांनो. बघा
0.8 गुणेला 0.04. इथे एक लक्षात ठेवायचं आहे, गुणाकार करत असताना या ठिकाणी विसरून जायचं आहे की या ठिकाणी काहीतरी पॉईंट वगैरे आहेत म्हणून. फक्त प्लेन संख्या लक्षात घेऊन त्यांचा गुणाकार सर्वात प्रथम आपण करून घ्यायचा आहे. म्हणजे 8 आणि 4चा गुणाकार आपण या ठिकाणी करायचा आहे. 8 चौक 32 म्हणजे यांचा गुणाकार येतो 32. आता आपण दशांश चिन्हाचा विचार करायचा आहे की पहिल्या संख्येमध्ये दशांश नंतर किती अंक येतात. तर या ठिकाणी 1 आणि 2 आणि दुसऱ्या संख्येमध्ये दशांश नंतर येणारा अंक किती आहे, 1 आहे. त्यांची बेरीज करायची, 2 आणि 1 3, किंवा अशा पद्धतीने आपण डायरेक्ट मोजू शकतो 1 2 3. आता उत्तरामध्ये 3 नंतर दशांश चिन्ह द्यायचं आहे, म्हणजे 3 अंक आपल्याला मोजायचे, 1 2. तिसरा अंक नाही, जो नाही तो 0 घ्यायचा आहे. 3 1 2 3 इथं दशांश चिन्ह येईल आणि याच्या अगोदर आपल्याला 0 हा अंक घेऊ शकतो. जे काही नाही त्या ठिकाणी आपण 0 वापरत असतो. म्हणजे 0.032 हे आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे की जे आपल्याला पर्याय क्रमांक सी ने दर्शवलेलं आहे. म्हणजे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. बघा प्रश्न 6. दोन संख्यांचा गुणाकार 3.92 आहे. त्यापैकी एक संख्या दुसरीच्या दुप्पट आहे, तर त्यातील मोठी संख्या कोणती. बघा या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, या ठिकाणी दोन संख्या आहे, एक लहान आहे आणि एक मोठी आहे. तर सर्वात प्रथम आपण लहान संख्या जी आपल्याला माहीत नाही ती लहान संख्या आपण या ठिकाणी काय समजायचं आहे, करेक्ट. जे माहीत नाही त्याला आपण एक समजायचं. लहान संख्या आपण एक समजली. आता लहान संख्या जर एक असेल तर प्रश्नामध्ये सांगितल्या पद्धतीने त्यापैकी एक संख्या दुसरीच्या दुप्पट आहे, म्हणजे जी दुसरी जी संख्या आहे ती मोठी असणार आहे आणि मोठी संख्या ही पहिलीच्या दुप्पट आहे. दुप्पट म्हणजे गुणेला 2, करेक्ट. म्हणजे ही जर x असेल तर ती काय असणार आहे, 2x असणार आहे मोठी संख्या. हिलाच आपण दुप्पट म्हणू. दुप्पट आहे म्हणजे 2x आहे. आता पुन्हा प्रश्नामध्ये सांगितल्या पद्धतीने जाऊया. काय सांगितलं प्रश्नामध्ये, दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे कोणत्या, करेक्ट, ही लहान आणि मोठी ज्या मानलेल्या दोन संख्यांचा गुणाकार किती आहे, 3.92. अगदी बरोबर. म्हणजे आपण मान्य करूया, समीकरण या ठिकाणी तयार होईल मित्रांनो. x गुणेला काय येईल, 2x बरोबर उत्तर किती आहे, 3.92. अगदी बरोबर. बघा आता या ठिकाणी एक x म्हणजेच x म्हणजेच एक x असतो तो. 1 गुणेला 2 म्हणजे बे 1 बे आणि x गुणेला x, करेक्ट, x वर्ग बरोबर 3.92. आता या ठिकाणी 2 मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, म्हणजे गुणाकाराच्या स्वरूपात आहे. समीकरणाच्या नियमानुसार 2 आपण समीकरणाच्या उजव्या बाजूला घेऊन जाऊ. गुणाकाराची विरुद्ध क्रिया भागाकार होईल, म्हणजेच x वर्ग बरोबर 3.92 डिवायडेड बाय 2 म्हणजेच भागेला 2 अशा पद्धतीने. बघा यांचा भागाकार करूया. बे 1 बे 3 वजा 2 1 शिल्लक राहतो. या ठिकाणी पॉईंट आलेला आहे, पॉईंट देऊन टाकूया. 1 वर 9 19 होतात. बे 9 18 बे 9 18 1 शिल्लक राहतो. या ठिकाणी किती झालेत, 1 वर 2 12 होतात आणि बे 6 12 म्हणजे उत्तर आलेलं आहे 196. अगदी बरोबर. म्हणजे x वर्ग बरोबर 1.96. थोड्या वेळासाठी आपण या ठिकाणी विसरून जाऊया की यामध्ये पॉईंट आहे. आता 196 ही संख्या कोणत्या संख्येचा वर्ग आहे, किंवा 196 या संख्येचे वर्गमूळ काय आहे. दोन्ही जरी केलं तरी उत्तर मिळेल आपल्याला मित्रांनो, करेक्ट, 14. म्हणजेच आपण याला अशा पद्धतीने लिहू शकतो, x वर्ग बरोबर या ठिकाणी 1.4 चा वर्ग. या ठिकाणी वर्ग कॅन्सल झाला. या ठिकाणी x बरोबर 1.4. आता x बरोबर काय आहे, करेक्ट, आपल्याला पुन्हा या ठिकाणी वरती जावं लागेल. x बरोबर लहान संख्या आहे, म्हणजे x बरोबर 1.4
4 आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे, बरोबर आहे। आता बघा, आता मोठी संख्या आपल्याला शोधायची आहे। मोठी संख्या काय आहे? लहान संख्येच्या दुप्पट आहे, 2x आहे। म्हणजेच या ठिकाणी अशा पद्धतीने आपण लिहू शकतो 2 गुणेला x बरोबर 1.4 यांचा गुणाकार जर आपण केला मित्रांनो तर आपल्याला मिळतो 2 चौक 8.21 बे। बे चौक 8 पॉईंट आणि बे एक बे म्हणजेच 2.8 ही ती मोठी संख्या आहे की जी आपल्याला पर्याय क्रमांक डी दर्शवतो। म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक डी। प्रश्न 7वा, 2 दशमान संख्यांचा गुणाकार 14.837 आहे। जर त्यापैकी एक संख्या 4.01 असेल तर दुसरी दशमान संख्या शोधा। बघा मित्रांनो, अतिशय सोपं आहे। या ठिकाणी 2 संख्यांचा गुणाकार दिलेला आहे, त्यांनी किती दिलेला आहे तर 14.837 आणि एक संख्या दिलेली आहे 4.01 म्हणजे 4.01 ही जर एक असेल तर दुसरी संख्या आपण 1 समजू आणि याचा गुणाकार किती येणार आहे 14.837 म्हणजेच आपण या ठिकाणी 4.01 ने 14.837 ला भागून सुद्धा उत्तर मिळवू शकतो। परंतु या ठिकाणी आपण बाय पर्याय जर गेलो तर आपल्याला लवकर उत्तर मिळेल। म्हणजे या ठिकाणी एक पर्याय आपण एक पर्याय आपण या ठिकाणी चेक करून बघायचा आहे की ज्यांचा गुणाकार किती येईल 14.837 येईल। बघा या ठिकाणी जर आपण 4.01 ला सर्वप्रथम पर्याय क्रमांक ए घेऊ आपण, म्हणजे 3.7 ने गुणून बघूया उत्तर काय मिळते आपल्याला। बघा 7 1 7 7 0 0 7 चौक 28 अगदी बरोबर, एक स्थान संपलं, 0 देऊया। 3 1 3 3 0 0 3 चौक 12 ॲडिशन करूया। बेरीज करूया। 7 3 8 0 8 2 आणि 2 4 1 आणि 1 शी 1। आता पॉईंट किती नंतर द्यायचा तर बघा पॉईंट देत असताना आपणाला गुण्य आणि गुणक यांच्यातील पॉईंटची संख्या मोजायची आहे। गुण्यामध्ये 1 2 आणि 3 म्हणजे 3 नंतर पॉईंट आहे, 1 2 3 म्हणजे 8 नंतर पॉईंट, म्हणजेच उत्तर मिळते आपल्याला किती मिळते उत्तर करेक्ट 14.837 की जे बरोबर पुढे 14.837 आहे। म्हणजेच या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 3.7 म्हणजेच पर्याय क्रमांक ए। प्रश्न 8वा, जर 12,276 भागेला 1.55 बरोबर 7,920 तर 1,227.6 भागेला 7,920 ची किंमत किती। बघा जर तर मधील प्रश्न आहे, अतिशय सोपा प्रश्न आहे। जर या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे 12,276 भागेला 1.55 बरोबर उत्तर मिळते आपल्याला 7,920। तर बघा निरीक्षण करा, तर या ठिकाणी सांगितलेलं आहे 1,227.6 भागेला 7,920 बरोबर किती किंमत शोधायची आहे। बघा आपण या ठिकाणी उत्तराची मांडणी या ठिकाणी 1.55 भागाकारात आहे, याची जर आपण अदलाबदल केली तर आपण या पद्धतीने लिहू शकतो त्याला 12,276 भागेला 7,920 बरोबर 1.55 म्हणजे आपल्याला या स्वरूपामध्ये त्याची मांडणी करायची आहे। बघा आता याला जर आपण उभ्या मांडणीमध्ये घेतलं अंश आणि छेद स्वरूपामध्ये म्हणजे 12,276 भागेला 7,920 बरोबर उत्तर मिळते आपल्याला 1.55। आता बघा हे अंक पहा आणि हे अंक पहा,
सारखेच आहे, याचीसुद्धा आपण उभ्या स्वरूपामध्ये मांडणी करूया. 1227.6 भागेला 7, 9, 20 अशा पद्धतीने. आता याचं उत्तरसुद्धा येणारं असणार आहे ते 155. हेच उत्तर त्याचं निश्चित आहे. 155 म्हणजे 1.55. आता या ठिकाणी बघा सेम कंडिशन आहे, या ठिकाणी संख्या सारख्याच आहे. आता या ठिकाणी अंशामध्ये पॉईंट नाही आहे, म्हणजे उत्तर असताना 1.55 आहे. आता या ठिकाणी अंशामध्ये 1 पॉईंट वाढलेला आहे, एक संख्यानंतर दशांश चिन्ह आलेलं आहे, म्हणजेच उत्तरामध्ये सुद्धा दशांश चिन्हाचं जे ठिकाण आहे ते 1 ने डावीकडे येईल. म्हणजेच उत्तरामध्ये अशा पद्धतीने या ठिकाणी दशांश चिन्ह देईल, म्हणजे नवीन तयार होऊन उत्तर असेल 0.155. पर्याय क्रमांक सी. अशा पद्धतीने आपण हे प्रश्न सोडवू शकतो. प्रश्न 9वा. जेव्हा 48.480ला 8 ने भागावे तेव्हा येणारा भागाकार असेल. सरळ सरळ भागाकार करायचा आहे, अतिशय सोपा आहे. दोन्ही पद्धतीने आपण भागाकार करू शकतो. 48.480 भागेला 8. लक्षात ठेवा मित्रांनो, या ठिकाणी शून्याचा भाग देताना गोंधळ होतो आणि तेच तपासण्यासाठी हे उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. बघा कशा पद्धतीने आपण या ठिकाणी भाग देणार आहोत. 8 ने 4ला भाग जात नाही, म्हणजे या ठिकाणी आपण पहिला भाग हा शून्याचा देणार आहोत. म्हणजे 8 0 0, 4 वजा 0 4च येतात आणि 4च्या पुढे 8 झालेत. 4 वरती 8 48. 8 6 48. त्यानंतर पूर्णांक संपलेत म्हणून या ठिकाणी पॉईंट दिला आपण, बरोबर आहे. आता 8 ने या ठिकाणी 4ला भाग जात नाही, म्हणजे पुन्हा या ठिकाणी आपलं सुरुवातीला शून्याचा भाग द्यावा. 8 0 0. आता 4 वजा 0 4 शिल्लक राहतात आणि 4च्या पुढे 8 म्हणजे 4 वर 8 48 होतात. 8 6 48 आणि 8 0 0. या पद्धतीने मित्रांनो 06.060 म्हणजेच पूर्णांक संख्यापूर्वीचं शून्य आपण घेत नाही, म्हणजे 6.060 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे, की जे आपल्याला पर्याय क्रमांक ए दर्शवतो. म्हणून ए हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे.